नमस्कार. कुक विथ स्नेहल आंबेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या संपूर्ण भारत देशात कुठलाही सणवार असो, देवांना विशेष दिवशी नैवेद्य दाखवायचा असो किंवा मग कुणाच्या घरी पाहुण्यांना काही खास कारणास्तव जेवणाचा स्पेशल बेत असेल, तेव्हा गोडाच्या पदार्थामध्ये पुरणपोळी ही हमखास बनवली जाते. वर्षभरात बरेचसे सण आणि कार्यक्रम होत असतात. परंतु काही कामावर जाणाऱ्या महिला असतात, त्यांना पुरण बनवायला वेळ मिळत नाही किंवा मग काही खास कारणास्तव कामावर न जाणाऱ्या महिलांना सुद्धा सणावाराला पुरण बनवायला वेळ मिळत नाही आणि बॅचलर्स तसेच नवशिक्यांना सुद्धा नेहमीच पुरण बनवणं शक्य होत नाही किंवा मग अवघड वाटतं. तर त्यासाठीच आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने पुरणपोळीचं प्रेमिक्स तयार करून दाखवणार आहे. जे तुम्ही वेळ मिळेल तेव्हा एकदाच तयार करून अगदी 6 महिने स्टोअर करून हवं तेव्हा त्याची पुरणपोळी बनवू शकता. पुरणपोळीचं प्रेमिक्स तयार करून ठेवून त्याच्या मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या कशा तयार करायच्या त्याची संपूर्ण कृती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तयार केलेल्या पुरणपोळीच्या प्रेमिक्सपासून अगदी फक्त 10 मिनिटांच्या आत तुम्ही गरमागरम पुरणपोळ्या तयार करून खाण्यासाठी सर्व्ह करू शकता. तयार केलेल्या प्रेमिक्सच्या पुरणपोळीच्या चवीमध्ये सुद्धा काहीच फरक पडत नाही. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर सर्वात अगोदर इथे या बाउलमध्ये मी ही 1 वाटी हरभऱ्याची डाळ म्हणजेच चणा डाळ घालून घेणार आहे. वजनी प्रमाणात ही बरोबर पाव किलो म्हणजेच 250 ग्राम डाळ आहे. ही मापं तुम्ही हव्या त्या साईजच्या वाटीने मोजून घेऊ शकता. तुम्हाला पुरणपोळीचं प्रेमिक्स किती प्रमाणात बनवून ठेवायचं हे त्यावर डिपेंड असेल. मी हे जे प्रमाण घेऊन तुम्हाला पुरणपोळीचं प्रेमिक्स तयार करून दाखवणार आहे, त्याच्यामध्ये मीडियम साईजच्या 10 ते 12 पुरणपोळ्या बनवून तयार होतात. म्हणजेच पाव किलो हरभऱ्याच्या डाळीच्या प्रेमिक्सच्या 10 ते 12 मीडियम साईजच्या पुरणपोळ्या तयार होतात. ही डाळ मी 2 ते 3 पाण्याने चांगली अशी स्वच्छ धुवून घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये मी बरोबर 3 वाट्या पाणी घालून घेणार आहे. म्हणजेच 1 वाटी हरभऱ्याची डाळ असेल तर सेम वाटीने 3 वाट्या पाणी ह्याच्यामध्ये घालायचंय. यानंतर पुरणाला छान रंग येण्यासाठी पाव चमचा हळद मी ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि सोबतच 1 चमचा तेल ह्याच्यामध्ये घालून मिक्स करायचंय. तेलामुळे डाळ कुकरला अगदी पटकन एकसारखी आणि मऊ शिजते. शिवाय याच्यातलं पाणी भांड्याच्या बाहेर ओतू नाही जात. हा बाउल मी असाच कुकरमध्ये ठेवून कुकरला 5 शिट्ट्या देऊन ही डाळ शिजवून घेणार आहे. तर हे पहा, इथे आपली ही डाळ कुकरला छान शिजून झाली आहे. हे पहा, ही डाळ छान अशी मऊ शिजली आहे. शिजलेल्या डाळीतलं एळवणी सेपरेट करण्यासाठी हिला मी ह्या गाळणीवर ओतून घेणार आहे. या डाळीतलं संपूर्ण पाणी निथळेपर्यंत ही डाळ अशीच ह्या गाळणीवर ठेवायची आहे. डाळीतलं सगळं पाणी पूर्णपणे निथळल्यानंतर हिला मी ह्या गॅसवर ठेवलेल्या कढाईमध्ये घालून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी सेम साईजच्या वाटीने हा पाऊण वाटी सुरीने बारीक चिरलेला गूळ घालून घेणार आहे. ज्या वाटीने आपण 1 वाटी हरभऱ्याची डाळ कुकरला शिजायला घातली होती त्याच वाटीच्या मापाने मी ह्याच्यामध्ये हा पाऊण वाटी सुरीने बारीक चिरलेला गूळ घालून घेतलाय. गुळाचं हे प्रमाण पोळ्यांच्या गोडीसाठी अगदी परफेक्ट आहे. या प्रमाणात पोळ्या जास्त गोडही नाही होत आणि जास्त फिक्याही नाही लागत खाण्यासाठी. गूळ एकदा डाळीमध्ये असा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. गूळ डाळीमध्ये मेल्ट होऊन हे मिश्रण जरासं ओलसर दिसायला लागलं की गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि ह्याला एकसारखं हलवत हलकंसं घट्ट होईपर्यंत फुल फ्लेमवर परतून घ्यायचंय. पुरण परतून घेण्यासाठी शक्यतो असं जाडबुडाचं आणि पसरट भांडं घ्यायचंय, म्हणजे पुरण अगदी पटकन परतून तयार होतं. शिवाय जाडबुडाच्या भांड्याने पुरण भांड्याच्या तळाला लागून करपत नाही. पुरण परतून हलकंसं घट्ट झालं की मंद आचेवर ह्याला एकसारखं हलवत चांगलं घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचंय. हे पहा, ह्याला हलवताना ह्याचा असा घट्ट गोळा तयार झाला पाहिजे. पुरण ओलसर राहिलं की काय, पुरण व्यवस्थित परतलं की नाही हे चेक करण्यासाठी ह्याच्यामध्ये असा एखादा चमचा खोचायचा आहे. चमचा न हलता स्ट्रेट उभा राहिला तर आपलं पुरण अगदी व्यवस्थित परतून झालंय असं समजावं. तर आता परतलेलं सगळं पुरण मी लगेचच पुरण गाळणीवर काढून घेणार आहे. पुरण गरम असलं तरच अगदी पटकन बारीक होतं. थंड झाल्यानंतर ह्याला बारीक करायला थोडंसं जड जातं. तेव्हा ह्याला असं गरम गरमच स्मॅशरच्या साह्याने असं बारीक करायचंय. स्मॅशरऐवजी तुम्ही ह्याला पेल्याच्या, ग्लासच्या किंवा मग तांब्याच्या बुडाने सुद्धा बारीक करून घेऊ शकता. हे पुरण मी गरम गरमच बारीक करायला घेतलं होतं, त्यामुळे मला ह्याला बारीक करायला जास्त वेळ नाही लागलाय. अगदी 5 मिनिटातच माझं हे सगळं पुरण ह्या ठिकाणी बारीक करून झालंय.
चाळणीच्या खालच्या बाजूला लागलेलं पुरण असं अगोदर काढून घ्यायचंय. तर हे पहा, इथे आपलं हे पुरण अगदी छान बनून तयार झालंय. याला हळदीमुळे रंग देखील अगदी छान आलाय. याच्यामध्ये मी वेलची जायफळची पूड घातली नाहीये, कारण याला आपण 12 ते 15 तास वाळवणार आहोत. त्याच्याने वेलची जायफळचा सगळा सुगंध निघून जाईल. वेलची जायफळची पूड कधी घालायची आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. आता हे बारीक केलेलं सगळं पुरण मी ह्या मोठ्या परातीमध्ये काढून घेणार आहे. याला परातीमध्ये असं पातळ पसरून ठेवायचंय आणि पंख्याखाली ह्याला सावलीतच पूर्णपणे वाळवायचंय. लक्षात ठेवा, ह्याला उन्हामध्ये ठेवून वाळवायचं नाहीये. रात्रभर पंख्याखाली ठेवून पंख्याच्या हवेने हे पुरण छान वाळून निघतं. 12 ते 15 तासातच हे पुरण पंख्याखाली छान वाळून निघतं. बस दर 2-2 तासांनी या पुरणाच्या गुठळ्या हाताने फोडून सुट्या करत राहायचंय, म्हणजे हे पुरण सुटसुटीत होऊन पटकन सुकेल. तर हे पहा, रात्रभरातच माझं हे पुरण पंख्याच्या हवेने अगदी कडकडीत वाळलंय. हे वाळलेलं सगळं पुरण मी मिक्सरच्या भांड्यात दळायला घालणार आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की ह्या वाळवलेल्या पुरणाच्या पोळ्या चवीला चांगल्या लागतील काय? पण विश्वास ठेवा, ह्या पुरणाच्या पोळ्या खाऊन कुणाला विश्वासच बसणार नाही की ह्या पोळ्या वाळवलेल्या पुरणाच्या आहे. अगदी ताजं पुरण तयार करून बनवलेल्या पुरणपोळ्यांप्रमाणेच लागतात ह्या पुरणाच्या पोळ्या खाण्यासाठी. मिक्सरला बारीक केलेलं पुरण मी ह्या पुरण गाळणीने गाळून घेणार आहे. चाळणीच्या वरचं हे पुरण मी पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घेणार आहे. तर हे पहा, इथे आपलं हे 6 महिने टिकणारं पुरण ह्या ठिकाणी तयार झालंय. हे तयार केलेलं पुरणपोळीचं प्रेमिक्स तुम्ही एखाद्या एअरटाईट डब्यात किंवा मग एअरटाईट बर्नीमध्ये भरून ह्याच्या हव्या त्या मग गरम गरम पुरणपोळ्या तयार करून खाऊ शकता. घाईच्या वेळेत पुरणपोळ्या बनवण्यासाठी हे अगदी बेस्ट ऑप्शन राहील. घरी अचानक येणाऱ्या पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी देखील तुम्ही ह्या पुरणाच्या पोळ्या पाहुण्यांना तयार करून खाण्यासाठी सर्व्ह करू शकाल. या प्रेमिक्सपासून तयार केलेल्या पुरणाच्या पोळ्या खाऊन कुणाला विश्वासच बसणार नाही की पुरणपोळ्या तुम्ही ह्या प्रेमिक्सचा वापर करून तयार केल्या आहे. आता ह्या तयार केलेल्या प्रेमिक्सच्या पुरणपोळ्या कशा तयार करायच्या ते मी तुम्हाला दाखवते. पण त्या अगोदर आपण पोळ्यांसाठी लागणारी कणिक मळून घेऊया. तर इथे या बाउलमध्ये मी हे 1 कप गव्हाचं पीठ घालून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी हा 1 चमचा मैदा घालून घेणार आहे. चवीसाठी पाव चमचा मीठ आणि पोळ्यांना हलकासा पिवळसर रंग येण्यासाठी 2 ते 3 चिमूट हळद ह्याच्यामध्ये घालायची आहे. हे सर्व सुके जिन्नस ह्याच्यामध्ये पाणी घालण्या अगोदरच चांगले असे मिक्स करून घ्यायचे. बस, तर आता गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून ही पुरणपोळीची कणिक चपातीच्या कणकेच्या तुलनेत थोडीशी सैल भिजून घ्यायची आहे. हे पहा, याला असं एवढं सैल भिजून घ्यायचंय. यानंतर ह्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचंय आणि तेलामध्ये ही भिजवलेली कणिक चांगली अशी मळून घ्यायची आहे. हे पहा, हा उंडा तेलामध्ये मळून असा प्लेन तयार करून घ्यायचा आहे. ह्याला ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून कमीत कमी 25 ते 30 मिनिट भिजत ठेवायचंय. तुम्ही ही पुरणपोळीची कणिक तुम्ही नेहमी पुरणपोळ्या बनवण्यासाठी जशी भिजवत असाल तशी भिजवून घेऊ शकता. पुरणपोळीची कणिक भिजून झाली की मगच या तयार केलेल्या प्रेमिक्सचं पुरण तयार करायला घ्यायचंय. गरजेनुसार तुम्ही तुम्हाला हवं तेवढं प्रेमिक्सचं पुरण तयार करून घ्यायचंय. या प्रेमिक्समध्ये सुरुवातीला थोडीशी वेलची जायफळची पूड घालून मिक्स करून घ्यायची आहे. वेलची जायफळची पूड शक्यतो हे प्रेमिक्स भिजवतानाच ऑन द स्पॉट ह्याच्यामध्ये घालायची आहे, म्हणजे हिचा सुगंध ह्या पुरणामध्ये छान उतरेल. हे पुरणपोळीचं प्रेमिक्स भिजवण्यासाठी इथे या ग्लासमध्ये मी हे कोमट पाणी घेतलंय. बस बोटाला हे पाणी हलकंसं गरम लागेल इतपत ह्याला गरम करून घ्यायचंय. या हलक्या गरम पाण्याने हे तयार केलेलं प्रेमिक्स भिजून घ्यायचंय. ह्याच्यामध्ये गरजेनुसार थोडं थोडं गरम पाणी घालून ह्याला भिजून घ्यायचंय. ह्याला भिजवून ह्याचा अगदी पुरणाप्रमाणेच उंडा तयार झाला पाहिजे. भाकरीचा उंडा आपण जसा कचाकच मळतो, बस तसंच ह्याला मळून घ्यायचंय, म्हणजे हा पुरणाचा उंडा मस्त असा सॉफ्ट आणि पेड्याप्रमाणे मऊ बनेल. ह्याच्यातले वाळलेले पुरणाचे बारीक बारीक कणही ह्याच्याने चांगले असे स्मॅश होतील. तर हे पहा, इथे आपला हा पुरणाचा उंडा ह्या ठिकाणी मळून तयार झालाय. अगदी पेड्याप्रमाणेच आपलं हे पुरण ह्या ठिकाणी तयार झालंय आणि ह्याला रंग देखील बघा किती छान आलाय. अगदी फ्रेश तयार केलेलं पुरण कसं असतं तसंच आपलं हे प्रेमिक्सचं पुरण ह्या ठिकाणी तयार झालंय. इथे एकीकडे आपली ही कणिकही भिजून तयार आहे. हिला बस पुन्हा एकदा चांगलं असं मळून घ्यायचंय. पोळ्यांची साईज तुम्हाला जशी लहान मोठी हवी असेल त्यानुसार या कणकेचा उंडा तयार करून घ्यायचा आहे.
तयार केलेल्या उंड्याला गव्हाचं सुकं पीठ लावून या उंड्याची पुरण भरण्यासाठी खोलगट वाटी तयार करायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण ह्याची अशी खोलगट वाटी ह्या ठिकाणी तयार करून घेतली आहे. आता या वाटीमध्ये मी ह्या कणकेच्या 3 पट पुरण भरून घेणार आहे. पुरणपोळीची कणिक जर व्यवस्थित भिजवलेली असेल तर जास्त प्रमाणात पुरण भरूनही पोळ्या लाटताना अजिबात फुटत नाही. पोळी तुम्ही हवी तेवढी पातळ आणि हवी तेवढी मोठी लाटू शकता. पुरण वाटीमध्ये भरून घेतल्यानंतर वाटीच्या कडा एका जागेवर मिळून आणायच्या आहे आणि कडा एका जागेवर आणून त्यांना चिटकून घ्यायचंय. तसं तर पुरणपोळ्या बनवायला फार सोप्या असतात, पण नवशिक्यांना मात्र हे कठीण वाटतं. या पद्धतीने नवशिके सुद्धा अगदी झटपट, अचूक आणि परफेक्ट पुरणपोळ्या तयार करू शकतील. तर आता तयार केलेल्या उंड्याला मी गव्हाचं सुकं पीठ लावून लाटून घेणार आहे. सुरुवातीला ह्याला बोटांनी असं प्रेस करून थोडंसं चपटं करून घ्यायचंय. ह्याच्याने उंड्याच्या आतलं पुरण उंड्याच्या अगदी कडेपर्यंत एकसारखं पसरल्या जातं आणि पोळ्यांमध्ये पुरण अगदी एकसारखं दिसतं. गरज पडेल तसतसं याला गव्हाचं सुकं पीठ लावून लाटून घ्यायचंय. तयार केलेल्या पुरणपोळीच्या प्रेमिक्सच्या पोळ्या तुम्ही पुरणपोळीची कणिक तुमच्या पद्धतीने तयार करून बनवू शकता. या पोळ्या तुम्ही तुम्हाला हव्या तेवढ्या पातळ आणि हव्या तेवढ्या मोठ्या लाटून घेऊ शकता. तर हे पहा, ही पोळी मी अशी एवढी पातळ आणि मोठी लाटून घेतली आहे आणि या पोळीच्या आतलं पुरण देखील तुम्ही इथे पाहू शकता. पोळीच्या अगदी कडेपर्यंत पुरण अगदी एकसारखं पसरलंय. बस, तर आता लाटलेल्या पोळ्यांना दोन्ही बाजूने उलट-सुलट करून साजूक तूप लावून भाजून घ्यायचंय. या पुरणपोळीचं प्रीमिक्स तयार करून बनवलेल्या पुरणपोळ्या अगदी ताज्या तयार केलेल्या पुरणाच्या पुरणपोळ्यांप्रमाणेच तयार होतात. यांच्या चवीमध्ये सुद्धा काहीच फरक पडत नाही. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 6 महिने टिकणारं पुरणपोळीचं प्रीमिक्स तयार करून तुम्ही तुम्हाला हवं तेव्हा त्याच्या पुरणपोळ्या तयार करू शकता. घाईच्या वेळेत कधी पुरणपोळ्या बनवायच्या असतील किंवा मग अचानक येणाऱ्या पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी पुरणपोळीचा बेत करायचा असेल, तर अशा या पुरणपोळीच्या प्रीमिक्सच्या पुरणपोळ्या तुम्ही अगदी झटपट तयार करू शकाल. नवशिके, नवविवाहित तसेच बॅचलर्सला सुद्धा या प्रीमिक्सपासून तयार केलेल्या पुरणपोळ्या बनवायला एकदम सोपं जाईल. तर आता घाईच्या वेळेत सणावाराला, अचानक येणाऱ्या पाहुण्यांसाठी तसेच कधी अचानक पुरणपोळी खायचं मन झालं, तर माझ्या या रेसिपीप्रमाणे तुम्ही एकदाच पुरणपोळीचं प्रीमिक्स तयार करून 6 महिन्यांपर्यंत हवं तेव्हा गरम-गरम पुरणपोळ्या तयार करून खाऊ शकता. माझी ही 6 महिने टिकणारी पुरणपोळीच्या प्रीमिक्सची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.